ऐका ना, आज आपण बनवणार आहोत फक्त 5 मिनिटात तयार होणारा नाश्ता. कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनवून तयार होणार आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर आज आपण बनवणार आहोत चीज सँडविच. तर सगळ्यात आधी तर आपल्याला तयारी करून घ्यायची आहे थोडीशी. तर त्यासाठी एक बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे. एक बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची ॲड करायची आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ॲड करायच्या आहेत. अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. 1 चमचाभर ऑर्गॅनो ॲड करायचा आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करायचा आहे. आणि बघा इथे मी चीज स्प्रेड घेतलेला आहे किंवा तुम्ही ते क्रीम चीजसुद्धा वापरू शकता. ते इथे 2 टेबलस्पून इतकं ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 2 टेबलस्पून इतकं प्रोसेस्ड चीज ग्रेट करून ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी ॲड करून घेतलेलं आहे. छान ग्रेट करून ॲड करायचं. चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ॲड करू शकता. आता त्याच्यामध्येच आपल्याला पाव कप इतकं स्वीटकॉर्न ॲड करायचं आहे. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. हे सगळं आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं व्यवस्थित आपल्याला हे सगळं, कारण आपल्याला सँडविचमध्ये भरून घ्यायचं आहे, स्टफिंग करून घ्यायची आहे. याच्यामध्येच मी जवळपास 2 टेबलस्पून इतकी मेयोनीज ॲड केलेली आहे. 1 चमचा बटर ॲड करायचा आहे आणि बटर शक्यतो रूम टेम्परेचरवरचं ॲड करायचं, म्हणजे पटकन मिक्स होतो. बघा इथे मी फ्रीजमधून काढून ॲड केलेलं आहे. त्यासाठी इथे मला थोडंसं मिक्स करायला वेळ लागला, पण मी 5 मिनिटासाठी असं सोडून दिलं होतं. त्यानंतर लगेच हा मेल्ट झाला. तर बघा छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आपली स्टफिंग इथे तयार झालेली आहे. आता मी ब्रेडचे 4 स्लाइस घेतलेत. त्याच्यावरून आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. छान बटर लावायचं आहे आणि बटर लावून घेतल्यानंतर भरपूर सारी स्टफिंग भरायची आहे. तर बघा इथे बटर लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी स्टफिंग बसेल तेवढी स्टफिंग भरून घ्यायची आहे. तर इथे मी जवळपास 2 ते 2.5 चमचा इतकी स्टफिंग भरून घेतलेली आहे व्हेजिटेबल्सची. आणि आता याच्यावरून दुसरं एक ब्रेड ठेवायचं आहे. आणि आता बघा दोन्ही बाजूने छान बटर लावायचं आहे आणि तव्यावर भाजून घ्यायचं. त्याआधी आपण दुसरं सुद्धा रेडी करून घेऊया त्यावर, आणि दोन्ही तयार झाल्यानंतर एकाच वेळेला भाजून घेऊया. तर बघा आतल्या बाजूने व्यवस्थित मी सगळ्या बाजूनी बटर लावून घेतलेला आहे. त्यानंतर स्टफिंग भरून घेतली. त्याच्यावरून एक ब्रेड स्लाइस ठेवायचा आहे आणि आता लगेच भाजून घेऊया हे. त्यावरून आपल्याला बघा असं छान सगळ्या बाजूनी बटर लावून घ्यायचं आहे. बटर लावल्याने ना खूप छान क्रिस्पी होतात. छान असा गोल्डन कलर येतो. खूपच सुंदर भाजले जातात. त्यासाठी बघा इथे सगळ्या बाजूने मी व्यवस्थित बटर लावून घेतलेले. दोन्ही बाजूनी लावायचं आपल्याला बटर, पण मी एका बाजूने आता लावून घेणार आहे आणि एका बाजूने ज्यावेळेस आपण तव्यावर भाजू ना त्यावेळेस लावून घेणार आहे. तर बघा इथे मी दोन्ही ब्रेडला छान बटर लावून घेतलेलं आहे. आता आपण हे लगेच भाजायला घेऊया. तर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. मी तव्यावरच भाजून घेणार आहे. रेग्युलर जो लोखंडात त्याच्यावर आपण पोळी भाकर बनवतो ना, त्याच तव्यावर भाजून घेणार आहे. तर बघा इथे मी आधी तर तव्यावर थोडंसं बटर लावून घेतलं. त्यानंतर आपले ब्रेड स्लाइस ठेवायचे आहेत आणि आलटून-पलटून दोन्ही साइडनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत सँडविचला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं वरून बटर लावायचं आहे. बघा इथे मी छान बटर टाकलेलं आहे. बटरने मस्त असं क्रिस्पी होतो आणि चवीला पण खूप छान होतात कुरकुरे. त्यासाठी ते मी दोन्ही साइडनी बटर लावून घेतलेलं आहे. थोडंसं तव्यावर पण टाकायचं, म्हणजे व्यवस्थित भाजले जातात. सगळ्या बाजूनी जास्त जळत नाही. तर बघा इथे मी दोन्ही सँडविच छान आलटून-पलटून भाजून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. खूपच छान असा कलर आलेला आहे. आता दोन्ही सँडविच बनवून तयार झालेत. आता आपण कट करून घेऊया. तर इथे मी चाकूचा वापर न करता पळीनेच कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती इझिली कट होते. एकदम क्रिस्पी बनून तयार झाले. त्यासाठी इझिली कटसुद्धा होत आहेत. तर आपले सँडविच इथे बनवून तयार झालेले, इथे कटसुद्धा करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला ही सिंपल नाश्ता रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही, कमेंट करून नक्की सांगा. अजून तुम्हाला एकदम सोपी नाश्ता रेसिपी कोणती बघायची आहे ते सुद्धा सांगा. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला की नाही, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.